मित्रांनो, आज महाशिवरात्री 2026 ची ही महाशिवरात्र आज रविवारी तुमच्या 15 फेब्रुवारीला आलेली आहे. महाशिवरात्रीच्या विषयी सांगायचं झालं तर आमच्या बाबतीमध्ये आम्ही ज्या पुण्याच्या भागात राहायचो, म्हणजे पाषाण विभागामध्ये, तिथे NCL कॉलनी म्हणून होती, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. आणि त्या लॅबोरेटरीच्या कॉलनीमध्ये माझा जन्म आणि माझं जवळपास वयाच्या 25व्या वर्षापर्यंतचं पूर्ण आयुष्य तिथे गेलं आहे. तर मला जो काळ आठवतो तो म्हणजे सांगावाचं वाटतं आज, तो आहे साधारणपणे 1972 ते 1982-83 पर्यंत. कारण की या काळामध्ये माझं बालपण, म्हणजे मी 72 साली 5 वर्षाचा होतो, तर 82 साली 15 वर्षाचा होतो. मला अगदी लहानपणीचं जे आठवतंय ते आईचं हात धरून तिथे जवळच आमच्या सोमेश्वर म्हणून एक मंदिर होतं. ते सोमेश्वर मंदिर आजही तिथं आहे. खूप प्राचीन मंदिर आहे. पाषाण गावामधून पाषाण तलावातनं एक पाण्याचा स्रोत खाली येतो, त्याला राम नदी सुद्धा म्हणतात. त्याचा उगम साधारणपणे पिरंगुट भागात कुठेतरी झालेला आहे. ती पिरंगुट, भुगाव अशा भागातनं येत येत ती या बौद्धन भागातनं खाली येऊन पाषाण तलावाला मिळते. आणि पाषाण तलावामध्ये तिचं जलाशय तयार केला गेला बहुतेक ब्रिटिशांच्या काळामध्ये. आणि त्यानंतर तो जलाशय जो आहे तो आता महापालिकेच्या ताब्यात आहे. आणि त्या जलाशयाचं पाणी पुरवठा हा जवळपासच्या भागाला केला जातो. आणि त्या जलाशयातून खाली जो पाण्याचा पाझर किंवा स्रोत तो येतो, तो सोमेश्वरवाडी म्हणून जे आहे खालच्या भागात, तिथून खाली बाणेरला, म्हणजे जिथे आता वर्षा पार्क आहे, तिथे येऊन पुढच्या बाजूला तो लगेचच या मुळा नदीला मिळतो. म्हणजे तशी राम नदी ही जास्त मोठी नाही आहे, पण एक वर्षी मला आठवतंय तिला प्रचंड पूर आला होता. आणि त्यानंतर लोकांना कळलं की हा ओढा नसून ही मोठी नदी आहे. आणि मग तिला तिचं संगोपन आणि तिचं देखरेख, निगा ही केली जाऊ लागली. या राम नदीच्या काठी आता काही लोक म्हणतात 900, काही म्हणतात 700 वर्ष पूर्व ते शंकराचं मंदिर होतं. आणि आम्ही ज्यावेळी जायचो त्या मंदिरामध्ये, त्यावेळी मला आठवतंय ते बांधकाम एखाद्या किल्ल्यासारखं होतं. चौकट भुईकोट किल्ला असतो तसं त्याला सगळ्या बाजूने तटबंदी होती. अर्थात ती बरीचशी पडली होती. पुढच्या बाजूचं जे प्रवेशद्वार होतं ते अतिशय सुंदर होतं, मोठं होतं. त्याला दरवाजाही होता. त्याला दरवाजाला एक छोटा, आपण म्हणतो त्याला दिंडी दरवाजा म्हणतो, तसाही होता त्याला. आणि साधारणपणे संध्याकाळी तो मोठा दरवाजा बंद झाला की मग मंदिरामध्ये छोट्या दरवाज्यातनं जायची याची सोय असायची. आणि मग आम्ही आईचा हात धरून आमच्या कॉलनीमधल्या आईच्या मैत्रिणी इतर सगळ्या निघायच्या. आणि मग आम्ही कॉलनीपासून साधारणपणे एक 2-2.5 किलोमीटर अंतर किंवा जास्त असेल, 3 किलोमीटर अंतर होतं ते चालत चालत. आणि पूर्ण मध्ये त्यावेळी कॉलनीचा परिसर जो होता तो सोडला तर मध्ये पूर्ण पठार आणि मोकळं मैदान होतं. आणि तिथे साधारणपणे अशी निवडुंगाची झाडं आणि छोटी छोटी झुडपं. आणि मग पुढे काही अंतरावरती गेल्यावरती एक मोठं वडाचं झाड होतं. आणि त्या वडाच्या झाडाच्या पाशी एक मंदिरही होतं, जुनं मंदिर. आणि त्या वडाच्या झाडाच्या शेजारी एक जुनी विहीर होती. खूप अशी भकास वाटायची ती विहीर. आणि काही लोक म्हणायचे की तिथं भुताटकी वगैरे आहे वगैरे. पण मग त्यामुळे आम्ही त्या वडाच्या झाडाच्या भागातून जाताना थोडंसं घाबरायचो. कधी एकदा तो वडाचा झाडाचा परिसर क्रॉस होतोय आणि आम्ही पुढे
सोमेश्वरवाडीकडे जातोय असं व्हायचं. आणि वडही तसा खूप मोठा अजास्त्र, त्याचे फांद्या अशा पसरलेल्या, साधारणपणे एक 50 मीटरच्या पेक्षाही जास्त त्याचा विस्तार होता. पुढे आम्ही त्या वडावर चढायला लागलो. जसं वय वाढलं तसं आम्ही त्या वडाविषयीची भीती कमी झाली. त्या विहिरीमध्ये आम्ही डोकावून बघायला लागलो. त्या विहिरीचं पाणी गाळ उपसताना आम्ही बघितलं. त्या गाळामध्ये अनेक लष्करी साहित्य, म्हणजे ऍक्च्युली सेकंड वर्ल्ड वॉरच्या काळामध्ये त्या NCLच्या मागच्या जो मोकळा भाग होता सोमेश्वरवाडी आणि तिथला, त्या भागामध्ये ब्रिटिश छावण्या होत्या. आणि आम्हाला तिथे पावसाळा संपला की त्या ब्रिटिशांच्या काळातले बुलेट्स, म्हणजे काडतुसं, बंदुकीची काडतुसं सापडायची. आणि अगदी लकी असेल तर चांगल्या स्थितीमध्ये, नाहीतर मग गंजलेली वगैरे अशी काडतुसं सापडायची. आणि आम्ही ती घेऊन यायचो आणि मग ते ओढून बघून त्याच्यामध्ये काय असतं वगैरे वगैरे असं. पण त्याच्यावरती मागे जी काडतुसाची नळी असायची, मागचं बॅरल, त्याच्यावरती मागे 1942 असं लिहिलेलं असायचं. म्हणजे कदाचित 1942चं प्रोडक्शन इयर असेल आणि त्यानंतर काही दिवस ते वापरलं गेलं असावं. तर ते तिथे जमिनीमध्ये सापडायचं. आता मला अजूनही आठवत नाही की ते असे मोकळे आणि अनअकाउंटेड काडतुसं तिथे कशी काय सापडायची. कदाचित तिथे अचानक सोडून गेले असतील, एखादं युद्धही झालं असावं, त्याच्यामध्ये हजारो टाकून वगैरे गेले असावेत ते. पण त्या विहिरीमध्ये, वडाच्या झाडापाशी जी विहीर होती त्यामध्ये पण बऱ्याचशा बंदुकीचे बायोनेट्स, म्हणजे आपण त्याला पुढे असलेले चाकू आणि नळ्या, अर्थात बंदुकीच्या दस्ते जे होते ते लाकडी असल्यामुळे सडून गेले होते. पण नुसत्या बंदुकीच्या बॅरल्स आणि पुढचे बायोनेट्स असे सापडले होते तिथे. पुढे आम्ही तिथून जायचो तर तिथे भुजबळांचा गोठा होता. म्हणजे तो नंतर आला, पण त्या भुजबळांच्या गोठ्यापाशी मशीनचा वावर असायचा. त्यामुळे तिथं त्यांच्या मशीनच्या शेणामुळे सरळ रस्ता खराब असायचा. पण कसं बसं आम्ही त्यातनं पाय काढत काढत पुढे जायचो. आणि पुढे गेलो की एक डाव्या बाजूला छोटी विहीर होती आणि तिथे कोणीतरी बंगला बांधला होता. ते कधीच आम्हाला दिसले नाही का बंगल्यातली लोक कोण आहेत ते, पण ते एक घर होतं तिथे. आणि मग पुढे गेलं की सोमेश्वर मंदिराचं मुख्य द्वार दिसायचं, तो भिंत दिसायची. आणि आम्ही खुश व्हायचो, कारण की सोमेश्वर मंदिर हे अतिशय त्या काळी सुद्धा आकर्षक होतं. आम्ही त्या मुख्य दरवाज्यातून आत गेलो की 5-6 मोठ्या मोठ्या पायऱ्या उतरून खाली गेलो की समोर एक मोठी दीपमाळ असायची. त्या दीपमाळेच्या बाजूनी प्रदक्षिणा घालायची आणि तिथे गणपतीचं मंदिर होतं. त्या गणपतीच्या पाया पडायचं. पाया पडलं की गणपतीकडे तोंड केलं की मागे नंदी असायचा. त्या नंदीकडे तोंड केल्यानंतर नंदीचं तोंड हे शंकराच्या पिंडीकडे आतमध्ये. तिथे 2 हे आहेत, मोठे दालनं आहेत. जे दालनं म्हणण्यापेक्षा ते 2 गाभारे आहेत. नंदी जो आहे तो बाहेर आहे. त्याच्यानंतर एक गाभारा जो मध्ये आहे, सभामंडप, त्याच्यामध्ये मधोमध कासवाची एक प्रतिमा आहे. मला असं सांगितलं जायचं की कासव तिथे असण्याचं कारण म्हणजे आपल्याला माहिती आहे दशावतारामध्ये कुर्मा अवतार म्हणजे कासवाचा अवतार श्री विष्णूने घेतला होता. आणि त्या कासवाचं तोंड जे होतं ते शंकराच्या पिंडीकडे असल्यामुळे, म्हणजे ते दाखवत होतं की भगवान विष्णू हे सुद्धा शंकराच्या पिंडीकडे तोंड करून बसलेले आहेत. पुढे गेलं की मुख्य सभामंडप लागायचा आणि तिथे घंटा वगैरे होती छानपैकी मोठी. आणि तिथं खाली गाभाऱ्यात जाण्यासाठी एक दरवाजा होता मोठा. आणि त्या दरवाजावरती असुरांची चित्र अशी कोरली होती. आणि त्याच्या खाली तिथे जो पाय देऊन जायचं, तिथे असं म्हणतात की दक्ष राजाचा चेहरा तो तिथे कोरला होता. दक्ष राजा म्हणजे शिव, भगवान शिवांचा सासरा, म्हणजे सती जी शंकराची पत्नी होती तिचे वडील. आणि असं म्हणतात की त्या सतीचं शंकराबरोबर झालेलं लग्न ह्याला आवडलं नव्हतं दक्ष राजाला. आणि त्यामुळं तो दक्ष राजा जो होता तो त्या शिवाचा अपमान करण्यासाठी त्यांनी तिथे एक
यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये सतीला बोलवण्यात आलं की तिच्या बहिणी होत्या, तिच्या बहिणी पण आल्या होत्या. सगळ्या चांगल्या घरात दिल्या असल्यामुळे त्या सगळ्या चांगले दागिने वगैरे घालून आल्या होत्या. पण सती जी होती ती शंकराची पत्नी होती आणि ती कैलास पर्वतावरती राहत असल्यामुळे ती तिच्या अंगावर दागिने नव्हते ना, ते वैराग्याच्या वेशभूषेमध्ये ती आपली साधी वस्त्र पांघरून म्हणजे नेसून आली होती. आणि तिथे दक्ष राजाने तिचा अपमान केला आणि तिच्या नवऱ्याविषयी काहीतरी बोलला आणि त्यामुळे चिडून जाऊन सतीने तिथल्या यज्ञकुंडामध्ये ज्या दक्षराजाने जो यज्ञकुंड केला होता त्याच्यामध्ये उडी मारून स्वतःला संपवलं. आणि मग शंकराला ज्यावेळी हे कळलं की त्याच्या प्रिय पत्नीचा असा अंत झालेला आहे त्यावेळी तो चिडला आणि त्यांनी तांडव केलं, तांडव नृत्य जे म्हणतो आपण ते. आणि मग तो तिथे आला आणि सतीचं जे अर्धवट जळलेलं प्रेत होतं ते घेऊन तो निघाला. आणि मग तुम्हाला माहिती आहे की त्या सतीचे जे पार्ट्स जळके जळालेल्या शरीराचे जे पार्ट होते ते भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडले आणि त्या ठिकाणी तिची शक्तिपीठ तयार झाली आहेत. आणि त्याच्यापैकी बरीच शक्तिपीठ आपल्याला माहिती असतील, त्याच्याविषयी आपण नंतर बोलू. पण दक्ष राजाच्या या कृत्याबद्दल शंकराने त्याला मृत्यूदंड दिला होता आणि नंतर त्याचं डोकं छाटल्यावरती मग त्याला परत जीवदानी दिलं गेलं. पण त्यावेळी दक्ष राजाने शेवटी विनंती केली की माझं जे मुंडकं आहे ते तुझ्या प्रत्येक मंदिराच्या प्रवेशद्वारावरती तिथे असावं आणि लोक माझ्या वरती पाय देऊन तुझ्या मंदिरात प्रवेश करावे. म्हणजे त्याला ज्यावेळी शंकराची महिमा कळली त्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतला. अर्थात आम्ही ज्या सोमेश्वर मंदिरात जायचो तिथे सुद्धा हा असा एक खाली चौथरा होता, म्हणजे ज्यातून आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतो त्या तिथे खाली गोल असं एक हे होतं, प्लॅटफॉर्म होतं आणि त्याच्या खाली एक असुराचा चेहरा म्हणजे डोळे आणि असे होते. म्हणजे आम्हाला ते त्यावेळी त्याच्यावर पाय देऊन जायला जास्त आवडायचं कारण की तो शंकराचा एनिमी होता. त्यामुळे आम्ही त्याला आवर्जून पाय देऊन जायचो असं आम्हाला सांगितलं असल्यामुळे. आणि मग खाली गेलं की अजून अंधार असायचा. म्हणजे त्या काळी आता कदाचित तिथे लाईट वगैरे होते पण त्या काळी केवळ दिव्याच्या प्रकाशामध्ये ते शंकराचं जे शिवलिंग होतं ते दिसायचं. आणि तिथले हे होते पुजारी होते ते बसलेले असायचे. म्हणजे त्यांच्या 2 पिढ्या तर मी बघितल्यात तिथे. आणि त्या पुजाऱ्यांच्या म्हणजे त्या कामामुळे त्या मंदिर परिसरामध्ये खूप स्वच्छता राखली जायची. आमच्या आईची आणि त्या आमच्या एनसेल कॉलनीच्या त्या आईच्या मैत्रिणींची सगळी त्यांची अगदी ओळख असायची आणि त्यांना जी काही होईल ती मदत आम्ही करायचो. कारण की केवळ त्या काळी मंदिराच्या ह्याच्यावरती त्यांचं भागायचं नाही, मलाही आठवतं ते. आणि मग नंतर मग पुढे असं झालं की पाषाण भागामध्ये, पाषाण गावामध्ये बरेचसे लोक जे आहेत ते हळूहळू श्रीमंत व्हायला लागली. काही वीट कारखानदार झाले. आमचे एक ओळखीचे शंकरणी म्हणून होते ते नगरसेवक झाले. मग त्यांनी जसं जसं त्यांच्याकडे पैसा यायला लागला तसं तसं मंदिराला पैशाचा ओघ सुरू झाला आणि मंदिरामध्ये हळूहळू डेव्हलपमेंट होत गेल्या. पण जुनं मंदिर आजही मला आठवतं आणि ते मी तुम्हाला सांगतोय. तर खाली गाभाऱ्यामध्ये आपण आतमध्ये गेलो की तिथे शंकराचं शिवलिंग होतं. म्हणजे आपण त्याला आपलं त्यावेळी तोंड जे होतं ते पश्चिमेकडे असायचं आणि त्या शिवलिंगाकडे बघितलं की शिवलिंगाचा जो गोल भाग आणि त्यानंतर निमुळता भाग जो उजवीकडे, म्हणजे त्याचं असं म्हणतात की उत्तरेकडे त्याचं शिवलिंगाचं जे पाणी असतं ते जायला पाहिजे. म्हणजे शिवलिंगावरती सतत पाण्याचा हे होतो, अभिषेक होतो आणि वरती त्याच्यामधून बेलफळ वगैरे वाहिलं जातं आणि त्यामुळे शिवलिंगाचं जे काही पाणी पडतं ते उत्तरेकडे पडावं असा एक प्रघात आहे. आणि मग त्या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालू शकायचो नाही आम्ही, पण अशी अर्धी प्रदक्षिणा घालायचो. म्हणजे डावीकडून जायचं आणि परत त्या शिवलिंगाच्या जिथे तिचा मुख आहे किंवा काय मुख म्हणा किंवा काय तिथपर्यंत जायचं आणि तिथून परत मागे यायचं, असं आम्ही ते करायचो. आणि तिथे मग काही लोक साखर व्हायचे. ते साखर व्हायल्यामुळे व्हायचं काय की तिथे मोगळे फार यायचे
आणि ते मुंगळे कधी कधी अंगाला चावायचे चांगले, त्यामुळे जरा भीती वाटायची. पण ठीक आहे, आम्ही आपलं जाऊन त्याला बेरफळ व्हायचो. किंवा मुख्य म्हणजे काय की त्या काळी एवढं कुठे फुलं आणि हार वगैरे असायचे. आम्ही आपलं त्या मंदिराच्या परिसरामध्ये चाफ्याचं झाड होतं, एक दोन दोन झाडं होती जवळपास. त्याची चाफाची फुलं पडायची, मग ती आणायचो. आणि तिथे एक बकुळीचं झाड होतं, छोटे छोटे बकुळीची फुलं सुद्धा खाली पडून ती असायची. तर त्या बकुळीची फुलं पण आम्ही गोळा करून आणायचो आणि ती त्या मंदिरामध्ये शंकराला व्हायचो. मुख्य देवता जी होती ती शंकराचं शिवलिंग. तिथून आपण बाहेर आलो की मंदिराला प्रदक्षिणा घालायचो. मागे पण एक दोन विठ्ठल रखमायचं आणि अजून एक कुठलं तरी मंदिर होतं, आता आता गेल्यानंतर कळेल ते कुठलं होतं. आणि परत प्रदक्षिणा घालून आलो आपण की मुख्य गाभाऱ्यातनं परत शंकराच्या पिंडीचं दर्शन घ्यायचं, म्हणजे तुमची एक प्रदक्षिणा पूर्ण झाली. काही लोक 21, 11 असं काही घालताना दिसायचे आम्हाला, ज्याची त्याची भक्ती असायची. पण आम्ही आपला लहान असल्यामुळे त्या परिसरात खेळण्यासाठी आम्हाला खूप आवडायचं. आणि मग त्या ठिकाणी अजून एक मारुतीचं मंदिर होतं आणि जे दीपमाळेपाशी गणपतीचं मंदिर होतं. मला ते तिथला गणपती अजूनही आठवतोय, खूप सुंदर गणपती होता. आता मी जे फोटो बघतो त्याच्यामध्ये त्याला बंदिस्त करून टाकलंय आणि कदाचित पण आम्ही अगदी त्याला ओपनली त्या गणपतीला हात लावून वगैरे, आणि खूप पवित्र वाटायचं कारण की लोक कमी होती आणि खूप शांत मंदिर होतं. आता काय झालंय की मंदिरांमध्ये गर्दी एवढी झाली की तो देव हरवला आहे त्यातला. तिथं पूर्वी जे आम्हाला शांतपणे देवाच्या मूर्तीपाशी बसून जो काही अनुभव यायचा तो आता हरवलाय. त्यामुळे आता कुठल्याही मंदिरात जावंसं वाटत नाही, खरं सांगतो. म्हणजे जिथे गर्दी आहे तिथे तर बिलकुलच जावंसं वाटत नाही. गर्दीत धक्काबुक्की करत जायचं आणि क्षणभर त्या देवाची मूर्ती बघून परत यायचं, याला काही भक्ती म्हणत नाही. आता हा फक्त सोपस्कार राहिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्ण व्यावसायिक स्वरूप त्याला आलेलं आहे. पण अजूनही म्हणजे मला असं वाटतं की कुठल्याही एखाद्या छोट्या गावामध्ये, छोट्या मंदिरामध्ये जिथे काही लोक नाही आहेत, अशा ठिकाणी जाऊन मांडी घालून डोळे मिटून बसायला मला आवडेल. पण एखाद्या प्रसिद्ध मंदिरामध्ये लाईनमध्ये धक्के खाऊन तिथे जाऊन त्या देवाचं क्षणभर दर्शन घेणं, त्यापेक्षा त्या अशा छोट्याशा मंदिरामध्ये शांत डोळे मिटून बसण्यामध्ये जो आनंद आहे, जो अनुभूती आहे, ती खरंच म्हणजे अवर्णनीय आहे. आमच्या या कॉलनीमधून बरेचसे लोक दर सोमवारी त्या सोमेश्वराच्या मंदिरात जायचे आणि म्हणजे परिसर वगैरे खूप छान होता. जसं जसं मी मोठा झालो तसं आमचे पाय तिथं रेग्युलरली जायला लागले, कारण की त्या मंदिराच्या मागे राम नदी जी होती, त्या राम नदीच्या पात्रामध्ये एक दोन कुंड होती आणि पाणी इतकं स्वच्छ असायचं की तिथल्या ज्या गावच्या महिला होत्या त्या कपडे धुवायला वगैरे यायच्या. आणि ते कुंड जे होतं प्रमुख कुंड, त्या प्रमुख कुंडामध्ये आम्ही आंघोळीला उतरायचो आणि त्यामध्ये पोहायचो सुद्धा. आणि पोहणं म्हणजे काय, पण वाहत्या पाण्यामध्ये मजा करायचो. त्यामुळे ते चला पोहायला सोमेश्वरवाडीला असं म्हणलं की सगळे मित्र आपले एक टॉवेल आणि एक स्पेअर चड्डी घेऊन पिशवीत घालून तिकडे पळायचो आम्ही सगळे. आणि मग तो एक अनुभव वेगळा होता, कारण की त्यावेळी पाणी स्वच्छ होतं. म्हणजे आजही तसं एवढं कदाचित दूषित नसेल, कारण की पाषाण टँक पासून खाली येणारा तेवढा फक्त, पण पाषाणचं कदाचित ड्रेनेज वॉटर सुद्धा त्याच्यामध्ये आल्यामुळे ते थोडंसं आता तेवढं स्वच्छ राहिलं नसेल. खाली इकडे बाणेरला वर्षा पार्क पार्कशी जातं पाणी येतं आणि कदाचित आता म्हणजे अनधिकृतपणे काही लोक त्याच्यामध्ये ड्रेनेज सोडतात आणि असं करत करत हे पाणी मुळा नदीला, या नागरस रोड म्हणजे मेडी पॉईंटच्या मागच्या बाजूला ती नदी जी आहे ती ह्याला तुमच्या मुळा नदीला मिळते. राम नदी हे नाव का पडलं मला माहित नाही, पण कदाचित फार जुनं नाव आहे. आणि सोमेश्वर मंदिर जे आहे ते जरी काही लोक म्हणतात 700 ते 900 वर्ष जून पूर्ण, पण मला तिथे एका ठिकाणी बोर्ड असा वाचण्यात आला होता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊंनी या मंदिराचा पुनरुद्धार केला होता आणि
त्यामुळे हे मंदिराचं जे बांधकाम आहे ते थोडंसं त्या 17व्या शतकातलं, म्हणजे की आपले किल्ले वाडे या टाईपचं थोडंसं वाटतं. असं म्हणतात की जिजाऊ मासाहेब तिथे स्वतः पूजेला यायच्या. आणि जर तुम्ही असा विचार केला की पुण्यातनं लाल महालामध्ये साधारणपणे ही मंडळी राहायला होती, लाल महालापासून मातोश्री यायच्या, तर त्या गणेशखिंडीतनं इकडे पाषाणकडे यायच्या. आणि अजूनही तिथे गणेशखिंडीमध्ये एक गणपती आहे, ज्याला अजूनही तिथे मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे ते. आणि ते पावित्र्य तिथं जाणवतं, कारण की त्या खिंडीतनं आल्यामुळे त्या भागाचं नाव गणेशखिंड असं पडलं, ते मंदिर तिथं असल्यामुळे. आणि मग इकडे पाषाणकडे आलो की पाषाणला ह्या राम नदीच्या काठचं हे सोमेश्वर मंदिर हे त्यावेळी त्या विभूती ज्या होत्या महान, त्यांनी त्याचं हे केलं होतं, म्हणजे त्यांच्या हातून या मंदिरांचा जीर्णोद्धार झाला होता. आणि कदाचित त्या मोठ्या लोकांच्या वास्तव्यामुळे किंवा त्या लोकांच्या आशीर्वादामुळे या ज्या दोन्ही गणेशखिंड आणि हे पाषाणचं सोमेश्वर मंदिर हे पावन झालंय. आम्हाला तर खूप आवडायचं तिथे जायला. आणि तिथले साधारणपणे जी झाडं होती, त्यात एक चिंचेचं झाड होतं बाहेरच्या बाजूला, तिथल्या चिंचाही आम्ही बऱ्याच गोळा करायचो. आणि तिथला नंदी खूप सुंदर होता, म्हणजे आहे तो अजूनही. खूप असा, म्हणजे एक ह्युमन साईज पेक्षा मोठा, म्हणजे ऍक्च्युली एखाद्या बैलासारखा साईजचा तो मोठा नंदी होता. आणि त्या नंदीच्या जवळ गेलं की आम्हाला असं त्याला मिठी वगैरे मारायला, आमचे हात पुरायचे नाही त्यावेळी, पण पण नंदीवरती बसायची मनाई होती, कधी कोणी चढायचं नाही त्याच्यावरती. आता कदाचित नंदीवरती मुलांना ठेवून त्याचे फोटो काढले जातात, पण ते चुकीचं आहे. नंदीवरती बसू शकत नसायचो आम्ही त्यावेळी. आणि त्यावेळी आम्हाला हे माहिती होतं की नंदीचं तोंड शंकराकडे का असतं, तर तो सतत ध्यानामध्ये असतो. आणि शंकराच्या तो वाहन असल्यामुळे त्याचं सतत आपल्या मालकाकडे लक्ष असतं. तर तसा तो नंदी कायमस्वरूपी तो तिथे आहे. मंदिराच्या बाबतीमध्ये अजून एक महत्वाचं म्हणजे तिथे जो मारुती आहे, तो मारुती माझ्या दृष्टीनं तसा फार महत्वाचा आहे. कारण की मला, म्हणजे आमच्याच मित्रांपैकी आम्ही सगळेजण तिथे मारुतीला शनिवारी उडीद आणि मीठ आणि तेल, गोड तेलामध्ये उडदाचे दाणे आणि मीठ असं घालून जाताना, रुईची झाडं असायची आमच्याकडे, त्या रुईची झाडं सगळी त्याच्यावरती पाशी जाऊन ती रुईची पानं 11 पानं तोडायची आणि जाताना सुईदोरा बरोबर घेऊन जायचा. आणि मग ती रुईची पानांची माळ करायची, तिथे जाऊन त्या मारुतीला व्हायची. तयार वगैरे अशी रेडीमेड नसायची, आम्ही ती हाताने ओवायचो आणि मग त्या मारुतीला ती व्हायचो. आणि मग त्याच्या अंगावरती ते उडीद आणि मीठ घातलेलं तेल ओतायचं आणि ते त्याच्या अंगाला, त्याच्या बाहूंना, म्हणजे त्याच्या हाताला वगैरे असं लावायचं. आणि मग त्याच्या पाया पडायच्या आणि मारुतीला तिथे प्रदक्षिणा घालायचो आम्ही. त्यावेळी सुद्धा आम्हाला असं सांगायचं की बाबा, मारुती ही बलदेवता आहे, त्यामुळे मारुतीची पूजा करा आणि तुम्हाला मग बलप्राप्ती होते. माझा वैयक्तिक अनुभव सांगतो, म्हणजे कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण त्याच्यामध्ये असं होतं की मला एका आमच्याकडे कोणी आलं होतं, ते म्हणले की तुला 11 शनिवार करावे लागतील मारुतीचे. मग मी प्रत्येक वेळी मारुतीला उठायचो, न चुकता, कोणी मित्र असो नसो, जायचो हातात रुईची माळ आणि तेल वगैरे घेऊन. आणि पुढे पुढे म्हणजे त्यावेळी तर म्हणजे वयात आलेलं असल्यामुळे सायकल यायची मला, तेव्हा सायकलवर जायचो मी. तर तिथे गेल्यावरती ज्या दिवशी शनिवारी मी माळ व्हायचो आणि घरी यायचो, तर मला असं जाणवायचं की काहीतरी प्रॉब्लेम झालाय घरामध्ये, म्हणजे कधीतरी कोणाचं तरी ऍक्सिडेंट म्हणा, किंवा कोणाचं तरी काहीतरी नुकसान, कधीतरी वडिलांना काहीतरी पैशाची अडचण, असं तसं काय असेल, तो मला, म्हणजे तुमचा विश्वास नसेल या गोष्टीवरती, पण त्यावेळी मला ते जाणवायला लागलं असं की असं का होतंय की आपण मारुतीला तर जातोय, पण इकडे घरामध्ये अडचण येते. आमचे एक मामा होते, ते आईचे मानलेले भाऊ होते,
पण ते सोनार समाजाचे असल्यामुळे त्यांचा थोडासा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास होता. आणि ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासामुळे एक दिवस मी त्यांच्याकडे गेलो होतो. आणि ते तसे रेल्वेमध्ये TC होते आणि बाकी त्यांचा अभ्यासही खूप चांगला होता. माधव मामा म्हणून आम्ही त्यांना म्हणायचो. तर तिथे मी त्यांना विचारलं की माधव मामा, असं असं होतंय, मी गणपतीला जातो, शंकराला जातो, पण मारुतीला मी या शनिवारी जाऊन हे करतोय आणि हे 11 शनिवार पूर्ण करायचा विचार करतोय, पण मला काहीतरी त्रास होतोय. म्हणजे मला वैयक्तिक त्रास होत नाही, पण घरी काहीतरी अडचणी येत आहेत. तर ते म्हणले की, म्हणजे त्यांना माझा जन्म सुद्धा माहिती होता ना, तर ते मला म्हणले, अरे तुला माझा एक सांगतो असा, माझा असा अंदाज आहे की तुझा जन्म जो आहे तो हनुमान जयंतीचा आहे. म्हणजे 24 एप्रिल 1967 त्या दिवशी हनुमान जयंती होती. आणि पुण्यातल्या भावे सुतिकागृह म्हणून जे आहे आपल्या लक्ष्मी रोडला, एक अजूनही ती बिल्डिंग आहे. तिथे भावेंचं एक मॅटर्निटी होम, त्याला सुतिकागृह म्हणायचे पूर्वी, तिथे माझा जन्म झाला 24 एप्रिल 1967 साली सकाळी 6:11 म्हणजे असं म्हणतात की आमची आई म्हणते की डॉक्टर स्वतः मारुतीची पूजा करत होते सकाळी, त्या दिवशी मारुतीची जन्म असल्यामुळे, हनुमान जयंती असल्यामुळे. आणि इकडे माझ्या आईला वेदना सुरू झाल्या आणि त्यामुळे ते आले आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला मारुती झाला, म्हणजे आमच्या आईला असं सांगितलं. पण तो काही विषय वेगळा आहे. पण आमच्या मामाने ज्यावेळी मला सांगितलं की अरे तू मारुती, हनुमान जयंतीचा तुझा जन्म आहे आणि तू मारुतीला शनिवारी जातो, तर कदाचित असं असेल की शनी आणि मारुती हे दोघंही एकाच रुद्राचे, म्हणजे एका पॉवरचे आहेत. त्यावेळी मला कळलं रुद्र म्हणजे काय असतं. 11व्या रुद्राचे दोघेही आहेत आणि हे 11व्या रुद्र म्हणजे त्यांची जी पॉवर असेल काय, ती आपण कार्टून मध्ये बघतो निंजा वगैरे वगैरे, त्यांच्या पॉवर्स कशा, तसं यांच्याही काही पॉवर्स असतील. तर त्या शनी आणि मारुतीमध्ये थोडासा दोघांमध्ये एकमेकांमध्ये शनीला जास्त जेलसी होती. आणि मग शनिवारी जर का आपण मारुतीला गेलो आणि त्यातही हनुमान जयंतीच्या दिवशी जन्मलेला मुलगा, म्हणजे तो मारुतीचा, त्याला काय असेल तो अंश, आणि मग त्याला तो गेला की मग मारुतीला गेला म्हणून शनीला राग यायचा आणि मग तो त्रास द्यायचा, असं ते मामांचं लॉजिक त्यावेळी मला त्याने सांगितलं. आणि मग मी म्हटलं ठीक आहे, आता शेवटचे 2 शनिवार आहेत ते कसे बसे करतो आणि त्यानंतर मी शनिवारी काही मारुतीला जाणार नाही. आणि ते मी आजही पाळलेलं आहे, म्हणजे शनिवारी शक्यतो मी मारुतीला जात नाही. तर असं एक गंमत असते आयुष्यामध्ये. पण काही गोष्टी आपण मानतो किंवा जुन्या लोकांनी सांगितल्यावरती त्यावरती विश्वास ठेवतो आणि आयुष्य पुढे चालू राहतं. या शंकराच्या मंदिरामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा जी असायची, त्यावेळी आमच्या कॉलनीमधल्या सगळ्या लेडीज जायच्या तिथे आणि मग तिथे मोठा तो ह्याचा दीपोत्सव असायचा आणि पूर्ण मंदिराला त्या वाती घेऊन जायच्या तुपातल्या भिजवलेल्या आणि मग तिथं लावायच्या आणि इतकं सुंदर वाटायचं. त्यावेळी काही मोबाईल नव्हते, कॅमेरे नव्हते, पण आजही डोळ्यामध्ये ते संपूर्ण मंदिर त्या दिव्यांच्या प्रकाशात उजळून गेलेलं आठवतंय. आणि खरंच म्हणजे मस्त वाटायचं त्यावेळी की सगळे पंचक्रोशीतली लोक, पाषाणगावातली, बाणेरमधली आणि ती सगळी अनडेव्हलप्ड असल्यामुळे तिथे सामान्य म्हणजे अगदी लोअर मिडल क्लासची हे सगळी मंडळी होती. आमचे वडील एनसीएल मध्ये काम करत असल्यामुळे थोडंसं मिडल क्लास म्हणता येईल असं, असे लोक होतो. पण तिथं अजूनही मला आठवतंय की ते त्रिपुरारी पौर्णिमेला तो दीपोत्सव असायचा, खूप सुंदर असायचा तो. आणि त्यानंतर शिवरात्र, म्हणजे आज जो दिवस आहे तो शिवरात्रीला तिथे खूप मोठी जत्रा भरते. त्यावेळी पण भरायची आणि आम्ही शक्यतो टाळायचो, कारण की त्या जत्रेमध्ये खूप लोक यायची आणि जे मंदिर आम्हाला शांतपणे बघायची सवय होती, शांतपणे तिथे जाऊन खेळायची सवय होती, तिथे अशी सगळी लोकांची गर्दी झालेली, मग ते पटायचं नाही कुठेतरी, मग नको जायला त्या शिवरात्रीच्या काळात. तरी पण आई आम्हाला धरून घेऊन जायची आणि मग तिथे लाईन मध्ये थांबायचं. पण ज्या शंकराला आपण इतर वेळी अगदी आरामात भेटू शकतो, त्या शंकराला लाईन मध्ये उभं राहून
भेटणं हे काय आम्हाला पटायचं नाही. त्यामुळे आम्ही शक्यतो त्या शिवरात्रीच्या काळामध्ये शंकराला जात नसायचो. आणि तिथे अजून एक महत्वाचं म्हणजे तिथे काही जे स्टॉल होते तिथे असे पातेली वगैरे ठेवलेली असायची आणि त्याच्यापाशी शेजारी पाटा वरवंट्यावरती काही असं जरा वेगळ्या वासाचं हे ते लोक तिथं पाटा वरवंट्यावरती ते वाटत असायचे. आणि ते वाटणं म्हणजे काय आम्हाला त्यावेळी नंतर कळलं की हा काय म्हणतात त्याला भांग. आणि शंकराच्या शिवरात्रीला लोक भांग पितात दुधामध्ये घालून वगैरे, आणि त्याने खूप चढते वगैरे असं, आणि मग माणूस काही वेड्यासारखा वागतो. आम्ही शक्यतो ते टाळायचो. आणि त्या काळामध्ये लोक जी प्यायची भांग वगैरे त्यांना आम्ही बघितले असे कुठेतरी पडलेत किंवा वेड्यासारखे वागणारे. त्यामुळे आम्ही घाबरून त्या लोकांपासून त्या शिवरात्रीच्या काळामध्ये जायला तिथं टाळायचो. आणि दुसरं असं होतं की त्या मंदिराच्या आजूबाजूला जे काही स्टॉल असायचे त्या स्टॉल तिथून गेल्यानंतर एक आठवडाभर तरी सगळे तिथं घाणीचं साम्राज्य असायचं. त्यामुळे सुद्धा आम्ही शक्यतो ते टाळायचो. पण शिवरात्रीच्या पावन दिवशी लोक जातात, शंकराचं दर्शन घेतात. हा एक प्रघात आहे, काही लोक करतात. पण माझा तरी वैयक्तिक अनुभव सांगतो की मी काही अशा उत्सवाच्या दिवशी देवाला भेटायला जायला उत्सुक नसतो. आणि इतर दिवशी मला तुम्ही सांगा, मी त्या मंदिरामध्ये तासभर बसेन. त्या मंदिराच्या त्या देवतेकडे शांतपणे बघता येईल मला, त्याची मूर्ती मला डोळ्यात भरून घेता येईल. पण असं गर्दीत जाऊन धक्काबुक्की करून डोकं आपटून आपल्याला पटतच नाही ते. अजून एक महत्वाचं काय होतं की या मंदिराच्या आता ही जी डेव्हलपमेंट झाली, म्हणजे आता जे काही मी नेटवरती बघतो तर त्याचं खूपच गाभाऱ्याचं काम झालंय. त्याचं खूप सुंदर झालंय. मी अजून गेलो नाही तिकडे, जाईन आता एकदा. पण तिथं आता रांग वगैरे लागते आणि दर्शनाला खूप लोक येतात, गर्दी होते. पण म्हणजे तिथला माझ्या वर्गातला एक मित्र होता मोरे नावाचा. तो म्हणायचा की आम्ही मूळ इथले सोमेश्वरवाडीचे आहोत. आणि त्याचे कोणतरी सरपंच वगैरे पण होते, सरपंच त्या सोमेश्वरवाडीचे. पण जवळच पाषाण गाव होतं आणि पाषाण गावामध्ये सगळे निमण आणि मंडळी होती. माझा एक मित्र तिथं होता पाषाणकर म्हणून. तर हे सगळे मंडळी, ही मंडळी जशी जशी मोठी झाली तशी त्यांनी शंकराला तिथं दान करून तिथं खूप काम केलं त्या मंदिराचं. आणि अजूनही म्हणजे खास पाषाण गावामध्ये शंकराला मानणारे खूप लोक आहेत, सोमवारी न चुकता उपवास करणारे वगैरे वगैरे. ते त्यांची श्रद्धा आहे. आणि झालं काय की पाषाण गाव हे असं ठिकाणी वसलेलं आहे की त्याला तिन्ही बाजूनी मिलिटरी डिफेन्स लँड आहे. म्हणजे आमचा NCL हा एरिया जो होता तो पूर्वी भैरटांची शेती होती. जे भैरटवाडी चतुर्शृंगीचे भैरट मंडळी आहेत, तर त्या भैरटांची शेती ही होती. मग त्यातली तुम्ही गणेशकडून निघाला की पहिल्यांदा पोलीस मुख्यालय आहे, ग्रामीण पोलीस मुख्यालय. म्हणजे त्याला काही जागा तिकडे गेली, सरकारने अधिग्रहण केलं. नंतर पुढे गेलात तर मध्ये भैरटांचा जो आता याला अभिमानश्री सोसायटी म्हणतो, तो आम्हाला आठवतोय. तिथे शेती होती पूर्वी आणि आम्ही शाळेत जायला त्या शेतीमधून जायचो. तिथं कडबा लावलेला असायचा किंवा इतर वेळी काहीतरी भाजी वगैरे केलेली असायची. ज्वारी बाजरी पण काढताना आम्ही भैरटांना बघितलंय तिथं. म्हणजे मचानावरती गोफण हातात घेऊन पक्ष्यांना हाकलणारे भैरट आम्ही बघितले. आणि तिथंच आम्ही पोलीस लाईन मध्ये शाळेत जायचो. त्यामुळे मधून त्या NCL मधून भैरटांच्या शेतीतनं जायचो. मग तिथे पुढे मग ती त्या सोसायटी आली, मोठे मोठे बंगले आले, आज मोठ्या मोठ्या लोकांची तिथं घरं आहेत. पण तेवढा भाग एक भैरटांचा होता. आपण अजून भैरटांच्या त्या अभिमानश्रीच्या डाव्या बाजूला सेंट जोसेफ गर्ल्स हायस्कूल, आणि त्या सेंट जोसेफ गर्ल्स हायस्कूलच्या वरच्या बाजूला अजून डोंगरापाठीच्या खाली लॉयला म्हणून जी एक कॉन्व्हेंट स्कूल आहे ती आहे. आणि मग नंतर आमचा NCLचा भाग सुरू होतो. आणि जिथे NCL संपतो तिथे मेरेडो नावाचं एक कॉम्प्लेक्स होतं. आणि मेरेडोच्या तिथे डावीकडे आता जी उष्ण कटिबंधीय संस्थान जे आहे ते नव्हतं त्यावेळी, पण ते नंतर आमच्या डोळ्यासमोरच आलेलं आहे.
आणि त्याच्या पुढे ARD, आर्मामेंट रिसर्च डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट होतं, जे आता दोन भागामध्ये विखरलं गेले, HEMRL आणि ARD. त्यावेळी पूर्वी ARD आणि ERDL असं ते होतं. तर त्यातलं ARD अजून आहे, आर्मामेंट रिसर्च डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, आणि ERDL, एक्सप्लोजिव्ह रिसर्च डेव्हलपमेंट लॅबोरेटरी. तर ती जी होती तिचं नाव आता हाय एनर्जी मटेरियल असं काहीतरी HEMRL रिसर्च लॅबोरेटरी झालेलं आहे, आणि ते सूस पलीकडे बावधनच्या हायवेच्या पलीकडे त्याला तिकडे लोकेट केलेलं आहे. त्यामुळे झालं काय की पाषाण गावाला तिन्ही बाजूनी सगळ्या डिफेन्स लँड आणि सरकारी जमिनींनी अधिग्रहित केल्यामुळे पाषाण गाव तसं छोटंच राहिलं. ते आता ते मागच्या बाजूने बानेर पाषाण लिंक रोड वगैरे आलेला आहे, आणि पलीकडे सूस रोड जो होता तिथे पूर्वी अभिनव कॉलेजचा एरिया थोडासा डेव्हलप झाला, तो आता बऱ्यापैकी डेव्हलप होऊन सूस रोड मोठा डेव्हलप झालेला आहे. बावधन सुद्धा तसंच होतं. चांदणी चौकात जो NDA कडे रस्ता होता त्याच्या खालचा अलीकडचा भाग जो होता त्या तिथे बावधनची 10-12 घरं गाववाल्यांची, असं तो बावधन एरियाही आठवतोय मला, पूर्ण मोकळा. आणि पाषाण तलावावर तर आम्ही नेहमीच जायचो, म्हणजे भेळ घ्यायची पाषाण गावातनं आणि तलावावर जाऊन खायची. वडील आम्ही सगळे लहानपणी जाऊन, तो वेगळा आनंद असायचा पाषाणच्या तलावाच्या संध्याकाळी. ते तलावाच्या लाटांमध्ये खेळत खेळत भेळ खायची. कधी जास्त चंगळ असेल तर मग भजी, गरम गरम भजी त्या पाषाणच्या चौकातनं घ्यायची, आणि वडिलांच्या मोटरसायकलवर बसून 3-4 जण आम्ही लहान लहान, आणि एखादी अजून फॅमिली, म्हणजे आमचे जोशी मामा वगैरे असे 2 फॅमिली 3 फॅमिली जाऊन तिथं आम्ही एन्जॉय करायचो. तर सोमेश्वरवाडी अजूनही मला लक्षात राहिली, आणि आज प्रकर्षाने त्या सोमेश्वरवाडीचा आठवण आली सोमेश्वरवाडीची, आणि मला जे जाणवलं ते तुम्हाला मी शेअर केलं. तुम्ही पण आता एकदा जाऊन या. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की शक्यतो सोमवारी आणि उत्सवाच्या दिवशी नका जाऊ, कारण की तुम्हाला ते मंदिर जर का प्रॉपर बघायचं असेल, त्याची रचना, त्याचं मी सांगितल्याप्रमाणे त्याचं जे लोकेशन आहे ते अनुभवाचं असेल, आणि तिथला खरा जो ऐतिहासिक त्याचा वारसा आहे, किंवा मातोश्री जिजाऊंचं तिथे येण्यामुळे तिथे जे काही पावित्र्य निर्माण झालं आहे, आणि खरं सांगतो की त्या मंदिरामध्ये जे शिवलिंग आहे त्याचं तेज अजूनही माझ्या डोळ्यामध्ये आहे. ते खरंच तसं शिवलिंगमय, म्हणजे त्या ठिकाणी जो अनुभव यायचा तो अजूनही मला दुसऱ्या ठिकाणी आला नाहीये. तर नक्की तुम्ही जाऊन या आणि हे मंदिर बघा, त्या मंदिराचा सगळा परिसर बघा. आता तिथे बरंच काही काही झालंय तिथे, पण जुन्या गोष्टी शोधायचा प्रयत्न करा तिथल्या, असं मी तुम्हाला सांगेन. ऐकून घेतलं, धन्यवाद.